नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटातल्या अमलीबारी जवळ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात बस दरीत कोसळून एक विद्यार्थी ठार झाला असून जवळपास 30हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत। ही शालेय बस जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारेच्या अनुदानित आश्रमशाळेची बस असल्याची माहिती देखील समोर येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा आणि मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाटात आज शालेय बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या गावावर आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस आज अक्कलकुव्याच्या मोलगी परिसरात आली होती। विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन बस अक्कलकुवाकडे परतत असताना वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट 80 ते 100 फूट दरीत कोसळली। बसचा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 35हून अधिक विद्यार्थी होते। यातील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जाऊन मदत कार्य करत विद्यार्थ्यांना बाहेर काढले। यानंतर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यातील 2 ते 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे देखील बोलले जात आहे। दरीत कोसळलेली ही बस जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावातील अनुदानित आश्रमशाळेची बस असल्याची माहिती समोर येत आहे। या अनुदानित आश्रमशाळेने आज 2 बसेस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवल्याचे बोलले जात आहे। यातील एक बसचा अपघात झाला आहे। अपघात झालेल्या या बसमध्ये मुली आणि लहान बालकांचा समावेश असल्याचे देखील समजत आहे। अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अपघातस्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरू आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।